lysosomes. We will see the lysosomes. That lysosomes are the membrane bounded structure which contain the hydrolytic enzyme. Hydrolytic enzyme contain membrane bounded structure that is called as the lysosomes. म्हणजे lysosomes म्हणजे काय, एक membrane bounded structure आहे आणि ज्यामध्ये हायड्रोलायटिक एन्झाईम प्रेझेंट आहे त्याला लायझोसोम्स म्हणू. आता लायझोसोम्सचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. इट कंटेन द हायड्रोलायटिक एन्झाईम. हायड्रोलायटिक एन्झाईम कंटेन करतो. मग तो हायड्रोलायटिक एन्झाईम कंटेन करतो म्हणजेच काय की अमायलेज, प्रोटीएज, दॅट टाइप ऑफ एन्झाईम्स विच ब्रेक डाउन द, that protease break down the protein, that amylase break down the amino acids. मीन्स ज्याला ब्रेक डाउन करण्याचं काम येतं असा टाईपचा जो एन्झाईम आहे तो हायड्रोलायटिक एन्झाईम या लायझोसोम्स मध्ये प्रेझेंट असतो आणि जो कोणालाही ब्रेक डाउन करू शकतो म्हणजेच काय डिस्ट्रॉय करू शकतो किंवा डायजेस्ट करू शकतो कोणत्याही मटेरियलला. दॅट इज द हायड्रोलायटिक एन्झाईम. इट शो द ऑप्टिमल ऍक्टिव्हिटी इन ॲसिडिक पीएच. म्हणजेच हा जो हायड्रोलायटिक एन्झाईम आहे किंवा लायझोसोम आहे हा कोणत्याही टाईपच्या नेचरमध्ये त्याचं फंक्शन कॅरी आउट करू शकतो. म्हणजेच काय ॲसिडिक पीएच मध्ये, ॲसिडिक पीएच, आता पीएच स्केल माहीत असेल तुम्हाला. पीएच स्केल 1 to 14 असते, 7 ला न्यूट्रल असते. म्हणजे 1 2 3 4 असते आणि मिडलला जो 7 येतो तेव्हा ते पर्टिक्युलर मटेरियल न्यूट्रल असतं, पण त्याच्या वर जर गेलं तर ते बेसिक असतं. आणि 1 2 3 4 हे जे असतात हे ॲसिडिक असतात. पीएच लेवल ठरलेली आहे 1 to 14 असते. 7 च्या आधी जे असते ते ॲसिडिक असतात आणि 7 च्या वर जे असतात ते बेसिक्स असतात. म्हणजेच हा ॲसिडिक पीएच जरी असेल तरी हायड्रोलायटिक एन्झाईम जो आहे तो वर्क करतो, प्रॉपरली वर्क करतो ब्रेकडाऊन करण्याचं. इट इज अराइज फ्रॉम द गोल्जी असोसिएट टू ER. म्हणजेच गोल्जी कॉम्प्लेक्स आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे आहे त्यांच्या दोघांच्या कॉम्बिनेशन मधून हा लायझोसोम फॉर्म होतो. म्हणजे लायझोसोमचं जे फॉर्मेशन होतं ते गोल्जी कॉम्प्लेक्स आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे आहे त्यांच्या कॉम्बिनेशन मधून याचं फॉर्मेशन होते. दॅट इज कॉल्ड ॲज द सुसाईड बॅग. लायझोसोमला सुसाईड बॅग म्हटलं जाते. आता सुसाईड बॅग का बरं म्हटलं जातं, कारण हा डिफरंट जे सेल ऑर्गेनेल्स आहेत त्या सेल ऑर्गेनेलला डायजेस्ट करण्याचं काम करतो जेव्हा ते प्रॉपरली फंक्शन करत नाहीत तेव्हा. आता प्रॉपरली फंक्शन करत नाहीत म्हणजेच काय, एक तर सेल मॅच्युअर झालेला असतो म्हणजे मॅच्युरेशन झाल्यानंतर त्याचं जे वर्क आहे ते संपलेलं असतं किंवा तो सेल जो आहे तो कामाचा राहिलेला नसतो तेव्हा त्या पूर्ण सेलला डायजेस्ट करण्याचं काम कोण करतो, लायझोसोम्स करतो. म्हणून लायझोसोमला सुसाईड बॅग म्हटलेलं आहे. आता लायझोसोम जे आहे पॉलिमॉर्फिक नेचरचा आहे. पॉलिमॉर्फिक नेचर मीन्स लायझोसोम जो आहे त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते 4 टाइप्समध्ये शो करतो म्हणून त्याला पॉलिमॉर्फिक म्हटलेलं आहे. प्रायमरी लायझोसोम्स, सेकंडरी लायझोसोम्स, रेसिड्युअल बॉडीज अँड द ॲटोफॅजिक लायझोसोम्स असे 4 टाइप्सचे लायझोसोम तो शो करतो म्हणून त्याला पॉलिमॉर्फिक म्हटलं आहे. पॉली मीन्स मोर किंवा मेनी and morphic means morphology means the external appearance. म्हणजेच त्या लायझोसोमचं एक्सटर्नल अपीअरन्स 4 टाइप्सचा आहे म्हणून त्याला पॉलिमॉर्फिक नेचर म्हणजे तो शो करतो पॉलिमॉर्फिक नेचर असं म्हटलेलं आहे. लायझोसोम्स आर इन पॉलिमॉर्फिक इन नेचर्स मीन्स लायझोसोम जो आहे तो पॉलिमॉर्फिक नेचर मध्ये असतो म्हणजेच तो त्याची मॉर्फॉलॉजी आहे ती डिफरंट टाइप्सची शो करतो. मग ती मॉर्फॉलॉजी कोणत्या टाइपची, प्रायमरी लायझोसोम्स, second are the secondary lysosomes, third are the residual bodies and fourth is the autophagic vesicles. The autophagic vesicles, lysosomes, primary lysosomes show the a membrane bounded structure which contain the enzymes, but in primary lysosome that enzymes are in inactive form. इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये असतात. हे प्रायमरी लायझोसोम्स जेव्हा तो प्रायमरी लायझोसोम शो करतो तेव्हा ते जे एन्झाईम्स प्रेझेंट आहे किंवा तो प्रायमरी लायझोसोम्सच इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये असतो. आता तो नंतर सेकंडरी लायझोसोम्स मध्ये कन्व्हर्ट होतो. मग आता सेकंडरी लायझोसोम्स मध्ये कसा कन्व्हर्ट होतो, व्हेनेवर एनी सेल ऑर्गेनेल्स or the vesicles of that cell that is fused with that lysosomes and that lysosomes start the digest to that vesicle.
that vesicle is digested by that lysosomes, and whenever that hydrolytic enzymes is transferred to that vesicle, that all material of that vesicle is digested by lysosomes, that is called as the secondary lysosome, that is also called as the hybrid lysosomes. म्हणजेच या सेकंडरी लायझोसोम्स लाच काय म्हटलं जाते, हायब्रिड लायझोसोम्स. व्हाय? बिकॉज व्हेनेवर टू डिफरंट बॉडीज आर कंबाइंड टुगेदर, that is called as the hybridization, and that whenever that cell organelles or the any vesicles is come contact with lysosome, that lysosomes get digest to that vesicle, that time that condition is formed, that is called as the secondary lysosomes or the hybrid lysosomes, and that is also called as the endocytosis. Endocytosis means endocytosis means त्याच्या आतमधलं जे मटेरियल आहे त्या सेल्सच्या, ते ऑल आर डायजेस्टेड बाय दॅट लायझोसोम, ते पूर्ण लायझोसोमच्या मार्फत डायजेस्ट केले जाते, दॅट इज कॉल्ड ॲज द एंडोसायटोसिस. अँड ड्यू टू दॅट एंडोसायटोसिस phagocytosis is take place. Phagocytosis means what? The different organelles or the different cell is digested by that lysosomes, that is called as the phagocytosis, means engulfing of other material from that lysosomes by that lysosomes, that is called as the phagocytosis, and therefore there is formed the secondary lysosomes. Whenever that all substance of that vesicles or the any cell organelles is not digested by that lysosome, that remains some particles of that vesicles are remain, that is called as the residual bodies. म्हणजेच या लायझोसोम्सच्या मार्फत त्या व्हेसिकल मधलं किंवा एखाद्या सेल ऑर्गॅनेल्स मधलं सगळं कंटेंट डायजेस्ट झालेलं नाहीये, काहीतरी राहिलेलं आहे अनडायजेस्टेड, दॅट इज कॉल्ड ॲज द रेसिड्युअल बॉडीज. मीन्स मग त्यालाच रेसिड्युअल बॉडीज म्हणतात. म्हणजे काही डायजेस्ट झालं आणि जे डायजेस्ट झालं नाही ते राहिलेलं आहे, शिल्लक राहिलेलं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द रेसिड्युअल बॉडीज. मग रेसिड्युअल बॉडीज असतात आणि रेसिड्युअल बॉडीज राहिल्यानंतर दॅट रेसिड्युअल बॉडी इज ट्रान्सपोर्टेड टू द सायटोसोल. मग हे सगळं कुठं उडालं? सेलमध्ये. ही सगळी प्रोसेस सेलमध्ये कॅरी आउट होत आहे. तर लायझोसोम्स पण सेलमध्ये प्रेझेंट आहे, व्हेसिकल्स किंवा एखादा सेल ऑर्गॅनेल सुद्धा सेलमध्ये प्रेझेंट आहे. मग हा लायझोसोम जेव्हा सेल ऑर्गॅनेलला डायजेस्ट करण्याचं काम करतो, डायजेशन होत असताना जेव्हा ते कंबाईन होतात, तेव्हा कंबाईन झाल्यानंतर जी पोझिशन असते त्याला सेकंडरी लायझोसोम्स म्हणतात किंवा हायब्रिड लायझोसोम्स म्हणतात. मग हायब्रिड लायझोसोम्स तयार झाल्यानंतर तिथं एंडोसायटोसिस ही प्रोसेस होते. एंडोसायटोसिस मीन्स ऑल मटेरियल ऑफ दॅट सेल ऑर्गॅनेल इज डायजेस्टेड बाय दॅट lysosomes, hydrolytic enzymes, but some material are remain, that is the residual bodies. जे काही मटेरियल डायजेस्ट झालं नाही ते राहिलं, ते रेसिड्युअल बॉडीज आर इन सिक्रेटेड इन द सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये असते ते. मग आता सायटोप्लाझम, आता या सेलचं सगळं वर्क फंक्शनच काय झालेलं आहे? संपलेलं आहे. म्हणून मग हा सेलला डायजेस्ट करण्याचं काम कोण करतो? हा बाकीचे जे लायझोसोम्स प्रेझेंट आहे सेल मध्ये ते लायझोसोम्स करतात. मीन्स दॅट ऑल सेल इज डायजेस्टेड बाय दॅट लायझोसोम, दॅट इज कॉल्ड ॲज द ॲटोफॅजिक व्हेसिकल्स. दॅट इज कॉल्ड ॲज द ॲटोफॅजिक व्हेसिकल्स. मग ॲटोफॅजिक व्हेसिकल्स फॉर्म होतो जे काय त्या सेलला पूर्ण डायजेस्ट केलेलं आहे त्याने आणि एक व्हेसिकल फॉर्म केलं. आणि ह्या व्हेसिकल्स म्हणजेच काय? आपल्या बॉडी सेल मधला जो अनवॉन्टेड पार्टिकल्स आहे, त्या अनवॉन्टेड पार्टिकल्सला किंवा अनवॉन्टेड सेलला या लायझोसोम्सनी डायजेस्ट केलं आणि मग ते राहिलेलं जे आहे ॲटोफॅजिक व्हेसिकल्स म्हणजे हा कचरा, तो कचरा नंतर एक्सक्रेटरी सिस्टीमकडे पाठवला जातो. म्हणजेच मग तो बॉडीच्या बाहेर फेकला जातो. दॅट इज द मेन फंक्शन ऑफ दॅट लायझोसोम्स. व्हॉट? द रिमूव्हल ऑफ दॅट डेब्रिज.
रिमूव्ह करणे म्हणजेच बॉडीमधला जो कचरा आहे तो रिमूव्ह करण्याचा, म्हणजे पहिले डायजेस्ट करून घ्यायचा आणि तो एक्सक्रेटरी सिस्टीम कडे सेंड करायचं काम जे आहे ते लायझोझोम्स करतो. मग आता लायझोझोम्स एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन सुद्धा शो करतो, इंट्रासेल्युलर डायजेशन सुद्धा शो करतो. Intracellular digestion and extracellular digestion, that two types of digestion is shown by the lysosomes. आता intracellular digestion means काय? Intracellular digestion means जो cell secondary lysosomes or the autophagic lysosomes or autophagic vesicles shown by that type, intracellular type of digestion. How that means whenever that foreign particles enter into our body, that time WBC, white blood corpuscle, attack on that particles or engulf that particle, that type of digestion is called as the intracellular digestion. Means intracellular digestion is carried out only by the secondary lysosomes or the autophagic vesicles. Why? Because they digest the foreign bodies which are enter or attack on that cell. मग फॉर एक्झाम्पल काय WBC म्हणजे व्हाईट ब्लड कार्पस्कल, हे जे आहेत हे काय करतात आपल्या बॉडीत अटॅक केलेले जे व्हायरस किंवा बॅक्टेरिया जे अटॅक करतात किंवा एंटर करतात त्यांना एंगल्फ करून घेण्याचं काम कोण करतात? WBC. आणि मग हे जे एंगल्फ किंवा डायजेशन होतं, दॅट टाइप ऑफ डायजेशन इज कॉल्ड ॲज द इंट्रासेल्युलर डायजेशन. मीन्स सेलच्या आतमध्ये होते म्हणून इंट्रासेल्युलर डायजेशन. आता एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन कसं होतं? एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन इज कॅरीड आउट बाय द मॉडिफाईड लायझोझोम्स, रिलीज ऑफ मॉडिफाईड लायझोझोम्स टू द आउटसाइड ऑफ द सेल. म्हणजेच जे एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन कॅरी आउट होईल ते डायजेशन काय होईल, त्या डायजेशनमध्ये काय होईल, मॉडिफाईड झालेला जो लायझोझोम आहे तो रिलीज होईल, त्यातला जो एन्झाईम आहे तो रिलीज होईल. फॉर एक्झाम्पल, व्हेनेवर दॅट sperm cell have the acrosomal cap, that is the gametic cell, and that sperm cell having the acrosomal cap, that acrosomal cap having the enzymes, that enzyme is a hyaluronidase. Hyaluronidase, that enzyme is released by that sperm cell to disturb or the rupture the protective wall of ovum or the egg. ह्या एगची प्रोटेक्टिव्ह वॉल रप्चर करण्यासाठी हा जो स्पर्म सेल आहे हा ॲक्रोझोमल कॅप मध्ये असणारा हॅल्युरोनिडेज जो एन्झाईम आहे तो एन्झाईम्स काय करतो, रिलीज होतो. ही ॲक्रोझोमल कॅप रिलीज होते आणि या ओहमचं जे प्रोटेक्टिव्ह लेअर आहे ती प्रोटेक्टिव्ह लेअर डिस्टर्ब करतो आणि त्या ओहम मध्ये एंटर करून तिथं फर्टिलायझेशन कॅरी आउट होतं. मग दॅट टाइप ऑफ digestion is called as the extracellular digestion. Why? Because there is the release of that enzyme from one cell to the other cell, that is the modified lysosomes. हा जो acrosomal cap जी आहे ती acrosomal cap modified lysosomes आहे. Is called as the suicide bag. Why? Lysosome ला suicide bag म्हटले जाते, पण का? Because of that lysosomes having the capacity to digest the damaged cells. Means डॅमेज झालेले सेल्स पार्टिकल्स किंवा सेल ऑर्गेनेल जे आहे त्याला डायजेस्ट करण्याची कॅपॅसिटी कोणामध्ये आहे, या लायझोझोम्स मध्ये आहे. मग लायझोझोम्स जो आहे तो डायजेस्ट करतो अँड ॲटोफॅजिक व्हेसिकल्स फॉर्म करतो. ॲटोफॅजिक व्हेसिकल्स means whenever that damaged cell organelles are brings about by that lysosomes and digest by that lysosome, that is the formation of autophagic vesicles. That autophagic vesicle is called as the suicide bag. त्या ॲटोफॅजिक व्हेसिकलला सुसाइड बॅग म्हणतात, कारण एक डॅमेज झालेला ऑर्गेनेल जर तो डायजेस्ट करत असेल तर स्टेप बाय स्टेप तो सगळे ऑर्गेनेल सेलचे डायजेस्ट करतो आणि होल सेलला डायजेस्ट केल्यानंतर मग तो एक ॲटोफॅजिक व्हेसिकल जे आहे ते व्हेसिकल फॉर्म करतो आणि तो जो डेब्रिज कचरा तयार होतो तो कचरा मग एक्सक्रेटरी सिस्टीम कडे ट्रान्सफर
ट्रान्सफर करतो. म्हणून मग हे लायझोझोम्स मध्ये कॅपॅसिटी आहे की तो काय करतो, सेलला पूर्ण डायजेस्ट करतो. मग कोणत्या सेलला, जो डॅमेज झालेला आहे किंवा होलली मॅच्युअर झालेला आहे आणि त्याचं फंक्शनिंग ओव्हर झालेलं आहे, संपलेलं आहे त्याचं फंक्शनिंग. मग तो करायच्या वेळेस ते रिसायकलिंग म्हणजेच काय, हा लायझोझोम्स हॅव्हिंग द कॅपॅसिटी टू डिस्ट्रक्टिंग सेल, होल सेल अँड रिसायकल that all materials, that's why that lysosome is called as the suicide bag of cell. आता सुसाईड बॅग म्हणजे काय, जनरली सुसाईड बॅग म्हणजे जसा ॲटम बॉम्ब असतो, जसा बॉम्ब कुठे पण फुटला नंतर तेव्हा त्या एरियातलं जे सगळं मटेरियल आहे किंवा सगळे स्ट्रक्चर्स आहेत ते सगळे डिस्ट्रक्ट होतात आहे ना, त्यांचं काय होतं, नष्ट होतात. म्हणजे तशाच टाईपचा हा सेल मधला लायझोझोम्स आहे जो सुसाईड बॅग म्हणून वर्क करतो. म्हणजे डॅमेज झालेला सेल जो आहे त्याला डायजेस्ट करण्याचं आणि त्या सेल मधलं सगळं कंटेंट, होल सेल डायजेस्ट करण्याची कॅपॅसिटी त्या लायझोझोम्स मध्ये आहे. म्हणून त्या लायझोझोमला सुसाईड बॅग म्हटलं जाते सेलची.